ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग लहान आहे असं मला वाटलं होतं, पण आजचा भाग त्यांनी खूप मोठा दाखवलाय, पूर्ण 31-32 मिनिटाचा. बघत रहा. आजच्या भागामध्ये वंदना जाधव या नवीन कॅरेक्टरची एंट्री झाली आहे. सुरुवातीला सायली अर्जुन कोणाची तरी वाट बघतायत रस्त्यावर असं त्यांनी दाखवलंय आणि कोणीतरी त्यांच्या सोबत आलंय आणि गाडीत बसून त्यांनी त्याला नेलंय, असा सस्पेन्स त्यांनी सुरुवातीला रंगवलाय. इकडे प्रिया त्या बाईच्या घरी येते तर त्या बाईच्या घराला कुलूप असते. प्रिया विचार करत असते, ही बाई कुठे कडमडली आहे? ही बाई स्वतः पनवेल सोडून गेली असेल तर बरं होईल, पण ती जर इथेच असली आणि अर्जुन सायलीने तिला गाठलं तर कठीण होईल. काय करू मी? आता प्रिया तिथे एका माणसाला आवाज देते, दादा, ओ ओ दादा, एक मिनिट थांबा, तुम्ही इथेच राहता का? तो माणूस म्हणतो, हो मी इथेच राहतो बाजूला. प्रिया म्हणते, हे 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 घर आहे ना कोपऱ्यावरचं, अहो तिथे ती बाई राहते ना, ती बाई कुठे तुम्हाला माहिती आहे का? तो माणूस म्हणतो, नाही मला नाही माहिती. प्रिया म्हणते, एक मिनिट, माझ्यासाठी एक छोटं काम कराल का? जरा महत्वाचं काम आहे. ती बाई दिसली ना तुम्हाला तर तुम्ही मला कॉल कराल का? प्लीज 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 दादा, कराल का कॉल? तो माणूस म्हणतो, बरं ठीक आहे, करेल मी कॉल. प्रिया म्हणते, माझा नंबर घ्या ना. आता प्रियाने त्या माणसाला तिचा नंबर दिला. प्रिया स्वतःचा नंबर देते त्या माणसाला आणि म्हणते, प्लीज आठवणीने मला कॉल करा हं प्लीज. आता तो माणूस म्हणतो, हो ठीक आहे करेल, असं म्हणून तो निघून जातो. प्रिया विचार करते, बापरे, अर्जुन सायलीने तर त्या बाईला गाठलं नसेल ना? आणि एक्झॅक्टली तेच झालंय. अर्जुन आणि सायलीने त्या बाईला एका घरात शिफ्ट केलंय. अर्जुन सायली त्या बाईला म्हणतात, या, अहो प्लीज या. आता इथपर्यंत त्यांनी सस्पेन्स ठेवला बरं का प्रेक्षकांनो. नेमकं कोणाला आणलंय अर्जुन सायलीने ते दाखवलं नाहीये. मग आता ती बाई आपल्याला दिसतेय. सायली म्हणते, कसं वाटलं घर तुम्हाला? ती बाई म्हणते, हो छान आहे. सायली म्हणते, तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात त्या मी या घरामध्ये आधीच भरून ठेवल्यात. जे तुम्हाला लागलं ते निसंकोचपणे आम्हाला सांगा आणि काही झालं तरी एकटं बाहेर पडू नका प्लीज. अर्जुन म्हणतो, हो तुमच्या जीवाला धोका असू शकतो, एकट्या दुकट्या प्लीज कुठे जाऊ नका. ती बाई म्हणते, धन्यवाद, तुम्ही माझ्यासाठी खूप काही करतात. अर्जुन म्हणतो, असं काही नाहीये, पण हे बघा, तुम्हाला प्रियाबद्दल, आय मीन टू से बबलीबद्दल काहीही आठवलं तर मला सांगा. ती बाई म्हणते, हो हो नक्कीच. सायली म्हणते, बरं चला आम्ही निघतो हं. आता अर्जुन सायली निघणार तेवढ्यात ही बाई म्हणते, थांबा थांबा, तुम्हाला ना काहीतरी दाखवायचंय मला. आता तिच्या बॅगमधनं तिने एक कागद काढलाय आणि तो अर्जुन सायलीकडे दिलाय. अर्जुन म्हणतो, हे तर पोलीस कंप्लेंट आहे. ही कोणाची कंप्लेंट आहे? काय हो, पोलीस कंप्लेंटची कॉपी ही कशासाठी? ती बाई म्हणते, अहो बबली जेव्हा माझ्या घरी होती ना, तेव्हा एक वंदना जाधव नावाची बाई तिला शोधत आली होती, हीच ती कंप्लेंट आहे. सायली म्हणते, वंदना जाधव कोण आहे? आता ती बाई सांगते बरं का. प्रियाची हिस्ट्री ऐका बरं का प्रेक्षकांनो, मस्त दाखवलाय त्यांनी आजचा भाग सुद्धा. ती बाई म्हणते, अहो ती वंदना जाधव आहे ना, तिचा पोरगा म्हणजे बबलीच्याच वयाचा. अहो ही बबली 1.5 फूट मारामारी करायला लागली ना की तिच्या अंगात राक्षस यायचा बघा. असा दणकोला होता ना बबलीनं तिच्या पोराला. अहो ते पोरग पार पांगळं झालं हो, जागचं हालच ना ते पोरग. ती वंदना शोधत शोधत माझ्या घरी आली होती, मग तोपर्यंत ही बबली पळून गेली होती. मी त्या बाईला मदत नाही करू शकले. पण अर्जुन म्हणतो, म्हणून मग त्या वंदना जाधवने पोलीस कंप्लेंट केली काय? ती बाई म्हणते, नाही नाही, मी तिला करायला सांगितली. अहो ती बबली पळून गेली ना तर मला तिला शोधायचीच होती. तिच्या आईला बापाला मी खूप पैसे दिले, पण त्या पोरीनं तेवढे पैसे कुठे वसूल करून दिले मला? तेवढे पैसे मला हवे होते आणि मला पोलिसात तक्रार नव्हती करायची ना. म्हणजे मला भीती वाटली होती ना की मी गोत्यात येईल, म्हणून मी वंदनाला सांगितलं की तू तक्रार कर. अर्जुन म्हणतो, ही तक्रारीची कॉपी तुमच्याकडे कसं काय आली मग? ती बाई म्हणते, अहो कसं आहे ना, म्हणजे माझी कामं अशी होती ना की त्या खात्यामध्ये माझं येणं जाणं होतं, तिच्याकडूनच मी ही कॉपी मिळवून घेतली. मला वाटलं होतं बबली सापडल, परत येईल, पण तसं काही झालं नाही. हा कागद राहिला पा माझ्याकडे. अर्जुन आणि सायलीला हा कागद खूप उपयोगी पडतो बरं का. सायली म्हणते, तो मुलगा बरा झाला का हो मग? ती बाई म्हणते, नाही ना, मला माहित होतं तोवर तर ते पोरग काही बरं झालं नाही. ते पोरग काही जागचं हल्लं नाही पहा. त्या कार्टीनं त्या पोराचं लई नुकसान केलं बघा. अहो वंदनाला लई राग आहे बरं का त्या पोरीचा. ती वंदना तुम्हाला दिसली ना तर ती तुम्हाला लई मदत करेल बघा. अर्जुनने आता ती कंप्लेंट स्वतःकडे घेतली आणि आता पुढच्या भागात त्यांनी हा प्रोमो दाखवलाय की अर्जुनला ही वंदना जाधव नावाची बाई सापडतेच. मजा आली प्रेक्षकांनो. आजचा भाग बघताना सुद्धा खूप एंगेजमेंट त्यांनी गुंतवून ठेवलंय आपल्याला. बघत राहा. आता पुढच्या सीन मध्ये कल्पनाताई आणि प्रतापराव एकमेकांशी बोलताना दाखवलेत. प्रियाला अजूनही मनात भीती असते की अर्जुन आणि सायली माझी शोधाशोध करायला गेले असतील का? ही अस्मिता तर चांगली धडधाकट घरी आली आहे, म्हणजे आता यांना चांगला चेव येणार आहे माझा शोध घेण्याचा. तेवढ्यात अश्विन येतो तिथे आणि म्हणतो,
मम्मा डॅड आपण काळजी घ्यायची आहे हं. काहीही झालं तरी अस्मिताई आनंदातच राहिली पाहिजे. म्हणजे प्रिया तिथे स्वयंपाकघरात आहे बरं का आणि हे सगळे तिथे समोर टेबलवर बसलेत नेहमीप्रमाणे. अश्विन म्हणत असतो, डॅड मॉम अस्मिताईला टेन्शन आलं ना तर ते बाळाला जाणवेल बरं का आणि बाळाच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. प्रिया सतत काहीतरी विचार करते असं त्यांनी दाखवलंय. कल्पनाताई म्हणतात, हो रे बाबा खरंय. प्रतापराव म्हणतात, अरे अश्विन आपल्याला कळतंय पण अस्मिताच्या मनस्तापाचं कारण आणि टेन्शन, तो माणूस त्याचं काय करायचं? कल्पनाताई म्हणतात, अहो सायलीने त्याला पाहिलं आणि त्याने जो काही पळ काढलाय ना त्याने अस्मिताची विचारपूस करायला सुद्धा फोन केलेला नाहीये. प्रतापराव म्हणतात, जाऊ दे होऊ दे त्याला गायब, त्याने ना तोंड सुद्धा दाखवलं नाही पाहिजे कल्पना आपल्याला. अश्विन म्हणतो, पण आपण अस्मिताताई समोर या गोष्टी काढायलाच नकोत. आता प्रिया अजूनही मनातल्या मनात तिथेच विचार करताना दाखवली आहे. अर्जुन आणि सायली बेडरूम मध्ये बसून विचार करत असतात. सायली म्हणते, वंदना जाधव. अर्जुन म्हणतो, आपल्याला आता ही बाई शोधायलाच हवी. उद्याच आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये जायला हवं आणि ही बाई कोण आहे त्याची शोधाशोध घ्यायला हवी. सायली म्हणते, हो पण 20-22 वर्षापूर्वीची ही बाई आपल्याला सापडेल? अर्जुन म्हणतो, सापडू शकते. 20-22 वर्षापूर्वीचे जुने रेकॉर्ड आपल्याला मिळवता येतील. तिथे मोरे आहेत म्हणजे इन्स्पेक्टर सावंत जरी सुट्टीवर असले तरी ते मदत करतील आपल्याला. थांब मी कॉल करतो हं. अर्जुनने फोन लावलाय आता चैतन्याला. चैतन्य म्हणतो, हं बोल रे अर्जुन. अर्जुन म्हणतो, हे बघ मी ना तुला एका FIR चा फोटो पाठवलाय, त्याचे डिटेल काढता येतील का बघ आणि मला ईमेल कर आणि मग मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊनही बघेल. चैतन्य म्हणतो, बरं मी बघतो प्रयत्न करतो, पण कोण आहे रे, कोणाची FIR आहे? चैतन्य म्हणतो, अरे कोणाची FIR आहे? अर्जुन सांगतो की अरे वंदना जाधव म्हणून, तिच्याकडनं आपल्याला बबलीची माहिती मिळू शकते. चल मग मला नक्की सांग हे सगळं. आता तो फोन ठेवणार अर्जुन, तेवढ्यात सायली त्याला खुणवते की थांबा मला बोलायचंय. सायली आता स्पीकरवर फोन करायला लावते अर्जुनला आणि चैतन्याला म्हणते, चैतन्य भाऊजी साक्षी आणि सचिन भाऊजीबद्दल काही कळलंय का पोलिसांकडनं? काही माहिती मिळाली आहे का? चैतन्य आता जरा गडबडलाय बरं का. चैतन्य काहीच बोलत नसतो तिकडनं. अर्जुन आता खोकलायचं नाटक करतो बरं का. अर्जुनलाही टेन्शन आलेलं असतं. अर्जुनचं उघड पडू नये ना सत्य म्हणून. चैतन्याला कळलंय की त्याला का खोकला आलाय ते. आता पटकन सायली त्याला पाणी देते. अगं बाई काय झालं तुम्हाला? काय हो असं कसं ठसका लागला तुम्हाला? चैतन्य स्पीकरवर आहे बरं का अजून फोनवर. चैतन्य म्हणतो, अगं सायली वहिनी अर्जुनला आजकाल असं खूप काही होतं बरं का. सायली म्हणते, अगं बाई म्हणजे ऑफिसमध्ये पण ठसका लागला होता का यांना आज? चैतन्य म्हणतो, अगं वहिनी तुला सांगतो हे तर काहीच नाहीये. अगं त्याचे आजकाल हात थरथरतात, घाम पण फुटतो त्याला, त्याच्या तोंडाची चव पण जाते. अगं काल तर खुर्ची घेतली ऑफिसमध्ये आणि पटकन खाली बसला. अर्जुन म्हणतो, ए गप्प बस, काही स्टोऱ्या लावतोय, गप्पा मारतोय उगाच. अगं सायली त्याच्यावर विश्वास ठेवू नको. सायली म्हणते, तुम्ही पण ना, तुम्हाला एखादी गोष्टी छोटी वाटते पण तुम्ही मला सांगत जा, किती वेळेला सांगितलंय मी तुम्हाला. हो. सायली म्हणते, उठा ना, उठा बरं आधी. अर्जुन म्हणतो, यार चैतन्य तू पण ना. चैतन्य मग तिकडनं हसतो आणि म्हणतो, सायली वहिनी अगं तुझी जराशी गंमत केली मी, त्याला काहीही झालेलं नाहीये. तू पण ना वहिनी पटकन वेगळीच रिॲक्ट होतेस ग. सायली आता काही बोलत नाही आणि मध्येच त्यांनी सीन घेतलाय या कल्पनाताईंचा आणि प्रतापरावांचा. हा सीन त्यांनी पुढे कंटिन्यू केलाय बरं का. प्रिया तिथे सतत काहीतरी विचारत असते ना तर तिच्या डोक्यात एक विचार येतो. किचन मध्ये आहे ना तिला ना आता एक आयडिया सुचते जेणेकरून सायली आणि अर्जुन घरातच अडकून राहावेत. ती आता विमलला आवाज देते आणि विमलला म्हणते, ए विमल विमल इकडे ये, मला सांग, म्हणजे मला तसं ते रीतीभाती माहिती नाहीये, तुला विचारते बघ. अगं जसं गरोदरपणात डोहाळ जेवण करतात ना तसं बाळ झाल्यावर कुठले तरी विधी किंवा संस्कार करत असतील ना? विमल म्हणते, हो आहे ना तसं काहीतरी, पण काय हो तन्वीताई तुम्ही का चौकशी करताय याची? प्रिया म्हणते, अगं असं काही नाही ग, म्हणजे अस्मिताचं सगळं छान व्हावं ना म्हणून मी विचारत होते तुला, काय करतात ग बाळ झाल्यावर? तेवढ्यात विमलला फोन येतो आणि विमल फोनवर बिझी होते. तोपर्यंत प्रियाने इंटरनेटवर ही माहिती शोधून काढली. तिच्या लक्षात येतं की बाळ झाल्यानंतर 5वीची पूजा करतात. प्रिया ते वाचते फोनमध्ये आणि विचार करते, 5वीची पूजा? उद्या अस्मिताची डिलिव्हरी होऊन 5 दिवस होतीलच. येस, म्हणजे अर्जुन सायलीला या पूजेच्या तयारीत अडकवता येईल. तर प्रिया आता ही कल्पनाताईंना सांगते. प्रिया म्हणते, आई अगं मी काय म्हणते की अस्मिता आणि बाळाची 5वीची पूजा करणार आहोत की नाही आपण? कल्पनाताई म्हणतात, अगं हो माझ्या मनात आलं होतं तन्वी, पण कसं आहे ना वातावरण एवढं अवघड झालंय बाई, करायचं की नाही हे 5वी ते समजे ना. प्रिया म्हणते, अगं आई त्यात काय एवढं, अगं अस्मिताचा मूड छान होईल ना या पूजेमुळे. आईचा मूड चांगला झाला म्हणजे बाळाची तब्येत पण छान राहील.
बाळासाठी तर रीतीभाती पाळायलाच हव्यात ना. अश्विन लगेच म्हणतो, हो मम्मा, तन्वी बरोबर बोलते. तू मनात आणू नकोस की अस्मिताईच्या सिच्युएशनमुळे पूजा वगैरे नाही करायची. अगं आपण पॉसिबल ते सगळं करूयात अस्मिताईसाठी. अगं उलट म्हणजे हे सगळं ती विसरायला मदत होईल ना या पूजेमुळे. त्या माणसालाही ती थोडीशी विसरेल. प्रतापराव म्हणतात, हो कल्पना, चांगली आहे बघ ही कल्पना. बघ आपण करूयात पूजा. लगेच अश्विन म्हणतो, थँक्यू यार तन्वी, तू लक्षात आणून दिलास ना, खूप चांगलं केलंस. असंच लक्ष ठेवत जा आणि अस्मिताताईला आणि बाळाला कुठलीच कमी पडू देऊ नकोस. प्रिया लगेच स्माईल करते, हो अश्विन, डोंट वरी. आता पुन्हा सायली, अर्जुन आणि चैतन्याचा सीन घेतला. प्रियाचा हा डाव सक्सेसफुल झालाय, पण तरी सुद्धा अर्जुन जातोच त्या बाईला शोधायला. बघा प्रेक्षकांनो, मस्त दाखवतायत ते. प्रियाचे सगळे प्लॅन हाणून पाडतायत सायली अर्जुन, तेही तिला न कळू देता. सायली चैतन्यावर चिडते आणि म्हणते, तुम्ही दोघं ना, सायली म्हणत असते, तुम्ही दोघं ना अगदी उंदराला मांजर साक्ष आहात. किती त्रास देता हो, एकही संधी सोडत नाही मला त्रास देण्याची. अर्जुन म्हणतो, ओरड त्याला, ओरड, चांगलं ओरड. सायली म्हणते, चैतन्य भाऊजी प्लीज असं करू नका हं, पुन्हा जाऊ द्या. अर्जुन म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, एका माणसावर अन्याय होतोय. म्हणजे नवऱ्याने गंमत केली तर नवऱ्याशी 3-3, 4-4 दिवस बायको बोलत नाही आणि दिराने गंमत केली तर लगेच बोलायला लागते दिराशी. हे अन्याय आहे, हे अनफेअर आहे. चैतन्य तू फोन ठेव, मला बोलायचंच नाही तुझ्याशी. सायली म्हणते, थांबा थांबा चैतन्य भाऊजी, मला आधी सांगा, साक्षी आणि सचिन भाऊजी बद्दल काही कळलं का पोलिसांना? शेवटी तो प्रश्न आलाच सायलीच्या तोंडी. चैतन्य गडबडतो आणि म्हणतो, अगं वहिनी, अजून काही कळलं नाहीये. मी 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 विचारून सांगतो तुला सगळं. त्या इन्स्पेक्टरला विचारतो आणि कळवतो. बरं अर्जुन, मी ते वंदना जाधवची माहिती काढतो. हा चल चल, बाय बाय. लगेच चैतन्य फोन कट केला. अर्जुन म्हणतो, काय यार सायली, तू किती सिरियस होतेस ग? सायली म्हणते, मी सिरियस होते. काय हो, तुमची तब्येत बिघडली असं कळलं म्हणून मी घाबरले आणि त्यातनं तुम्ही माझ्यापासून काही लपवलं तर माझी चिडचिड होते. बरं तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही माझ्यापासून छोट्यातली छोटी गोष्ट जरी लपवली तर ती मला चालत नाही. सायली सतत अलर्ट करते बरं का अर्जुनला. अर्जुन आता जरा टेन्शनमध्ये आलाय, पण तरी सायली आता विषय बदलून म्हणते, बरं उद्या सकाळी लवकर जाऊयात आपण पोलीस स्टेशनला. तिथे त्या वंदना जाधव बद्दल काही कळतंय का ते बघूयात. मी सकाळी 10 वाजता तयार होते. अर्जुन म्हणतो, हो उद्या आपल्याला त्या वंदना जाधव बद्दल कळलंच पाहिजे. प्रियाने सदाशिव मैनावतीला दुसऱ्या घरी शिफ्ट केलंय हे नक्की. प्रियाने सदा मैनाला मुद्दाम गायब केलंय, पण आता तिने त्या वंदनाबद्दल हे करायला नकोय. सायली म्हणते, वंदना जाधव बद्दल कसं कळेल आपल्याला? अर्जुन म्हणतो, आपण ना आता या प्रियाच्या पुढे राहायचंय. 4 पावलं आपण पुढे असलोच पाहिजे. आपण जे काही करतोय ते तिला नाही कळलं पाहिजे. असेच प्लॅन आपल्याला पुढे करायचेत. सायली म्हणते, तुम्ही बरोबर बोलतायत. आता आपल्याला उद्याचा दिवस वंदना जाधवला शोधायचंच आहे. अर्जुन आणि सायली एकमेकांना हातात हात देतात. अर्जुन म्हणतो, येस, आता उद्याचं मिशन वंदना जाधव. तेवढ्यात कल्पना त्यांनी सायलीला आवाज दिलाय खाली आणि मग सायली खाली जाते. आता इथे बघा हा, प्रिया पूर्ण प्रयत्न करते की अर्जुन सायलीला उद्या घराच्या बाहेर जाता येणार नाही म्हणून. सायली अर्जुन पण भरपूर कारणं देतात, पण मध्येच त्यांनी या सचिन आणि साक्षीचा सीन घेतलाय. ही साक्षी त्या सचिनच्या मांडीवर झोपलेली असते बरं का, आणि त्या सचिनला म्हणत असते, तुझा आवडता रंग कुठला आहे रे सचिन? सचिन म्हणतो, काय यार हे साक्षी, काय काढलंयस तू नवीन मध्येच? साक्षी म्हणते, बोल ना, सांग ना. सचिन म्हणतो, ब्लू. साक्षी म्हणते, आवडता पदार्थ कुठला आहे? सचिन बोर झालेला असतो, तो म्हणतो, काय चाललंय तुझं साक्षी? साक्षी म्हणते, अरे यार इंटरेस्टिंग आहे हे ना, ऑनलाईन कंपॅनियन डेट आहे. म्हणजे आपण कपल म्हणून किती परफेक्ट आहोत ते हे सांगतं बघ. सचिन म्हणतो, अगं आपण दोघं 100% एकमेकांना अनुरूप आहोत, हे बघण्यासाठी आपल्याला या टेस्टची काय गरज आहे? तरी साक्षी त्याला विचारते, सांग ना सचिन, तुला बाहेर फिरायला आवडतं की घरात बसून मूवी बघायला आवडतं? सचिन आता तिच्या खूपच पुढे पुढे करतोय बरं का. सचिन म्हणतो, जे माझ्या गर्लफ्रेंडला करायला आवडतं ते मला आवडतं. मग साक्षी म्हणते, अच्छा मग मला सांग, तुला डोंगरावर फिरायला आवडतं की म्हणजे असं निसर्ग वगैरे? मग लगेच सचिन म्हणतो, माझ्या साक्षीला डोंगर आवडत असतील तर मलाही डोंगर आवडत असतील. साक्षी म्हणते, काय यार चिटिंग आहे, अशी उत्तरं दिली तर कोणी पण जिंकेलच ना. चिटिंग आहे यार हं सचिन, पण मला तुझी ही चिटिंग आवडली. हां बरं चल, मला सांग, जर तुला अशी मोठी रक्कम मिळाली तर तू त्याचं काय करशील रे? सचिनचे डोळे एकदम चमकतात बरं का आता. तरी तो आता काही सेकंड विचार करतो. साक्षी म्हणते, बोल ना, काय करशील रे? सचिन म्हणतो, जाऊ दे ग साक्षी, माझं डोकं ठणकायला लागतं, तो विषय काढू नकोस ग.
त्या कॅनराच्या बँकेत माझे लाखो रुपये फ्रोझन आहेत. त्या पैशांना हात सुद्धा लावता येत नाही बघ मला. नको का आठवण करून देऊस मला. काय करू मी त्या कर्जाचं? लगेच साक्षी म्हणते, देऊन टाक. सचिन म्हणतो, हा बरोबर आहे. आता मी बाहेर जातो, झाडाचे पैसे तोडतो आणि फेडतो कर्ज. सिंपल आहे की नाही? साक्षी आता जाते बर का. आणि मध्येच त्यांनी पुन्हा या सुभेदारांचा सीन घेतलाय. सचिनला ती पुन्हा 5 लाख रुपये देते. कल्पनाताई विमलला आवाज देतात, ए विमल इकडे ये. अगं उद्याच्या पूजेची तयारी करावी लागेल. रांगोळी नव्हती बघ घरात. विमल म्हणते, आणलीये सायली त्याने रांगोळी. मग तेवढ्याच सायली अर्जुन येतात समोर. मग कल्पनाताई म्हणतात, पोरांनो उद्या बाहेर जाऊ नका हं कुठे, घरातच थांबा. उद्या 5वीची पूजा आहे. आणि अर्जुन तू पण जाऊ नकोस हं उद्या ऑफिसला. मग अर्जुन म्हणतो, का ग मम्मा उद्या असं काय असतं? अश्विन म्हणतो, अरे दादा उद्या बाळाची ना 5वीची पूजा असते. अरे मग अशी तन्वीने मम्माच्या लक्षात आणून दिलं ते. अर्जुन सायलीला कळलं काय कळायचं. प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन पूजेच्या निमित्ताने वातावरण प्रसन्न होईल ना घरात आणि आपल्या अस्मितालाही जरा टेन्शन राहणार नाही. कल्पनाताई म्हणतात, हो पूजा तशी फार मोठी नाहीये पण बाळासाठी करावी लागते. सटवाई येते ना, बाळाच्या नशिबात सुख आणि आनंद लिहिते. पण बरं झालं तन्वीने पूजेची आठवण करून दिली ते. अर्जुनचा चेहरा वेडावाकडा झालेला असतो तन्वीचं नाव घेतल्यावर. कल्पनाताई म्हणतात, ए तन्वी तू सुद्धा पूजेमध्ये सहभागी होशील ना? प्रिया म्हणते, हो म्हणजे काय प्रश्नच नाही. प्रतापराव म्हणतात, कल्पना पूजा छान व्हायला हवी बर का. लगेच प्रिया म्हणते, बाबा तुम्ही नका काळजी करू, आपल्या सायलीला सगळ्या रीतीभाती व्यवस्थित माहिती आहे. मुद्दाम करते बर का प्रेक्षकांनो ही. प्रिया म्हणते, मी उद्याच्या दिवस सायली सोबतच थांबेल. सायली जसं जसं सांगेल तशी मी सगळी तयारी करेल. आणि हो उद्या मी स्वयंपाकात अजिबात लुडबुड करणार नाही बरं. मला माहिती आहे सायली आणि आईसारखा स्वयंपाक मला जमत नाही ना. कल्पनाताई म्हणतात, हो चालेल ना. अगं सायली तू स्वयंपाकाची तयारी करशील ना उद्या? आता अर्जुन हळूच सायलीच्या कानात म्हणतो, हे बघ आपल्याला उद्या पोलीस स्टेशनला जायचंय त्या वंदना जाधवची माहिती घ्यायची आहे ना. सायली म्हणते, हो करू आपण ते सगळं पण पूजा महत्वाची आहे ना. आता कल्पनाताई म्हणतात, काय रे काय खुसूर करताय दोघं जण? सायली म्हणते, अहो काही नाही आई, म्हणजे तुम्ही यादी द्या आम्ही सगळं सामान आणतो ना जाऊन. लगेच प्रियामध्ये बोलते बर का, अरे तुम्हाला दोघांना बाहेर जायची काय गरज आहे? विमल आहे ना. ए विमल आणशील ना सामान? विमलताई म्हणतात, हो आणेल ना मी सामान. लगेच सायली म्हणते, अस्मिताताईंसाठी साडी आणावी लागेल ना नवीन. म्हणजे साडी आणून घेईल मी आणि हे जाऊ साडी आणायला. आणि महत्वाचं म्हणजे लहान बाळाचे कपडे. आई लहान बाळाचे कपडे बघितले ना की असं होतं कुठला घेऊ आणि कुठला नाही. किती छान छोटे छोटे कपडे असतात ना. मग तेवढ्यात कल्पनाताई म्हणतात, अगं बाई सायली पुरे बाळासाठी किती शॉपिंग करणार आहेस तू? अगं कोरे कपडे उद्या वापरत नसतात. त्यामुळे आता सायली अर्जुनचे कारण संपून गेलेत. प्रिया मुद्दाम म्हणते, झालं तर आता बाळासाठी पण कपडे आणायचे नाहीयेत. प्रतापराव म्हणतात, अरे पण सायलीच्या चेहऱ्याकडे तरी बघा. अरे बाळाचे कपडे आणायचे म्हणून चेहरा खुल्ला होता सायलीचा. मग सायली स्माईल करते बर का. विमलताई म्हणतात, खरंय आपल्या सायलीताई बाळासाठी बोलायला लागल्यात की त्यांचा चेहरा खूप प्रफुल्लित होऊन जातो. बापरे प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड पण त्यांनी खूप मोठा दिलाय बर का. खूप मोठा दिलाय. म्हणजे आज अर्धाच तासाचा एपिसोड असतो ना, पण आज त्यांनी कसं काय एवढा मोठा एपिसोड दाखवला कोणाच ठाऊक. पण असो, पूर्ण एपिसोड ऐका, आवडेल तुम्हाला आणि लाईक करायला विसरू नका. कल्पनाताई म्हणतात, चला बरं आता तुम्ही दोघं मनावर घ्या बरं. कल्पनाताई असं म्हटल्या क्षणी अर्जुन म्हणतो, मम्मा मी एका पायावर तयार आहे. म्हणजे बायकोने मनावर घ्यायला हवं ना. कल्पनाताई म्हणतात, अरे पोरांनो तुमच्या गोड बातमीची तर मी केव्हाची वाट बघते. सायली आता लाजते आणि म्हणते, मी अस्मिताताईंना दूध देऊन येते हं. आता कल्पनाताई चिडवतात तिला, ए सायली आता पळ नको काढूस, गोड बातमी कधी देतेस ते सांग. सायली निघून गेलेली असते. पुन्हा साक्षी आणि सचिनचा सीन घेतलाय. साक्षी आता सचिनसाठी काही नोटांच्या गड्ड्या आणते इन्व्हलपमध्ये. सचिन त्या गड्ड्या बघतो. साक्षी म्हणते, हे घे सचिन 5 लाख रुपये आहेत. सचिन आता त्या नोटा म्हणजे ते पैसे बघतो आणि म्हणतो, अगं 5 लाख पण मला 10 लाखांची गरज आहे ना. साक्षी म्हणते, हो माहिती आहे ना मला, पण काय आहे ना सचिन, अरे जर मी तुला सगळे पैसे देऊन टाकले आणि तू परत आलाच नाहीस तर? अरे तू पळून गेलास तर? लगेच सचिन म्हणतो, काय यार साक्षी तू माझ्यावर संशय घेतेस? साक्षी म्हणते, नो बेबी, असं कसं तुझ्यावर संशय घेईल मी? काय आहे ना, आत्ता जर मी तुला सगळे पैसे दिले तर कसं चालेल? आता एवढे ठेव, बाकीचे नंतर देईल, पण देईल हा नंतर. काय आहे ना, माझ्या हातात काहीतरी हुक राहायला पाहिजे की नाही.
सचिनला कळलंय साक्षी खूप स्मार्ट आहे. साक्षी म्हणते, एवढे पैसे त्या लोकांच्या तोंडावर मार हं, चालेल ना? लगेच सचिन तिला जवळ घेतो आणि म्हणतो, थँक्यू सो मच साक्षी, यू आर सो स्वीट, आय लव्ह यू ब्युटिफुल, आय लव्ह यू सो मच. काही पण प्रेक्षकांनो, एवढा कसा हा लालची माणूस दाखवलाय कोणास ठाऊक. म्हणजे याला माहिती पण नाहीये अजून की याला बाळ झालंय ते, म्हणजे अस्मिताची डिलिव्हरी झाली आहे हेही सचिनला अजून माहीत नाहीये. इकडे अस्मिता खूप डिस्टर्ब असते. अस्मिताचा सीन घेतलाय त्यांनी. अस्मिता सारखा सचिनला फोन लावते पण त्याचा फोन लागता लागेना. अस्मिता आता मनात विचार करते की सचिनला शोधायला जायचंच, पण आता सायलीची आणि तिची छोटीशी वादावादी होते बरं का. सायली येते तिथे. सायली म्हणते, अस्मिताताई, अहो बाळ झोपलं का? पण उद्या आपल्याला 5वीची पूजा करायची आहे बरं. बाळासाठी काही कमी राहता कामा नये. अस्मिता आता सायलीला जरा ओरडते. सायलीला म्हणते, 5वीची पूजा तुमच्या बरी लक्षात आहे, पण बाळाचा बाप तुमच्या लक्षात नाहीये. तुमच्यापैकी कोणीही सचिनला शोधण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही आहात. माझी आणि बाळाची चांगली काळजी घेतायत, पण बाळाच्या बाबांबद्दल तुम्हाला काहीच कसं वाटत? सायली म्हणते, अस्मिताताई, नेमकं आम्हाला सचिन भाऊजीबद्दल काय वाटावं असं तुम्हाला वाटतंय? नाही म्हणजे ते जे काही वागले तुमच्यासोबत त्यानंतर तर आम्ही फक्त त्यांचा रागरागच करू शकतो ना. अस्मिता म्हणते, हो, त्याने जे केलंय ते तुम्ही उगाळत बसा. त्याची काही बाजू असेल ना सायली. अगं तो तो घरीच आला नाहीये ग, तू त्याला पाहिल्यापासनं. अगं तो त्याच्या घरी पण गेला नाहीये. अगं तो कुठे असेल, काय खात असेल, काय पीत असेल. मला काळजी वाटते सचिनची आता. त्याचा त्याचा तुम्ही कोणी विचार सुद्धा करत नाहीये. मला माहिती आहे तुम्ही त्याचा विचार करणार पण नाहीये, पण मी आता सचिनचा विचार करणार नाहीये. सायली आता काही बोलणार तेवढ्यात अस्मिता म्हणते, हे बघ सायली, मला आता कसलाही विचार करायचा नाहीये. ही 5वीची पूजा वगैरे जे काही आहे ना ते तुम्ही बघा, यात मला ओढू नका. मम्मा जे काही सांगेल ते मी सगळं करायला तयार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव सायली, उद्यापर्यंत जर सचिनचा कॉन्टॅक्ट नाही झाला तर मी स्वतः त्याला शोधायला बाहेर पडणार आहे. सायली म्हणते, अहो अस्मिताताई पण. अस्मिता म्हणते, हो मला सगळं कळतं सायली, ओल्या बाळांतीने बाहेर पडायचं नाही वगैरे, पण मला मला सचिनबद्दल काहीतरी वाटतं ग. मला आणि बाळाला गरज आहे ग त्याची. सायली म्हणते, अहो अस्मिताताई, पण हे शोधतायत ना सचिन भाऊजीला. अस्मिता म्हणते, मला माहिती आहे अर्जुन काय करणार आहे ते. त्याला सचिन सापडला जरी ना तरी तो सचिनला पोलिसांच्या ताब्यात देईल. मला ना हे व्हायला नकोय. माझा नवरा आहे तो, याचा विचार सुद्धा अर्जुन करणार नाहीये. सायली म्हणते, अहो ऐका ना अस्मिताताई. अस्मिता म्हणते, हे बघ सायली, थोड्या वेळ मला एकटं राहू दे आणि प्लीज तू कसलीच काळजी घेऊ नकोस आणि टेन्शनही घेऊ नकोस. मला माहिती आहे त्याचा काही फायदा होणार नाहीये. म्हणजे माझा निर्णय झालाय तो झालाय. आता कोणी मला कितीही अडवायचा प्रयत्न केला ना तरी माझा निर्णय बदलणार नाहीये. काहीही झालं तरी मी सचिनला शोधायला जाणार म्हणजे जाणारच. सायली मनात विचार करते, बापरे, अस्मिताताई आता टोकाचं पाऊल उचलताय. पण अस्मिताताईंच्या अवतीभोवती सतत राहायला हवंय मला, कारण उद्या मला यांच्यासोबत वंदना जाधवला शोधायला जाता येणार नाही. सायली मनात असा विचार करत असते बरं का. म्हणजे अस्मिता हे जरा अतिच करते बरं का प्रेक्षकांनो, असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे साक्षी आणि सचिनचं अफेअर आहे हे कळल्यानंतर सुद्धा अस्मिताला सचिनबद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटतोय. मे बी कदाचित, काय म्हणजे सांगता येणार नाही, इथे मी काही म्हणू शकत नाहीये. सायली आता तिथे मनातल्या मनात विचार करत असते तेव्हा अस्मिता म्हणते, जा तू सायली, इथून जा, अशी उभी नको राहूस, माझा स्ट्रेस वाढवू नकोस. सायली अस्मिताला दूध देते आणि म्हणते, अस्मिताताई दूध तरी पिऊन घ्या. अस्मिता तेवढं दूध घेते आणि आता सायली तिथून निघून जाते बरं का. सायलीलाही आता टेन्शन आलंय अस्मिताचं, त्यामुळे ती उद्या अर्जुन सोबत त्या वंदना जाधवला शोधायला जात नाही. पण बघा काय होतं पुढे. प्रिया आता तिच्या खोलीत बसलेली असते आरामशीर. AC वगैरे लावलाय तिने आणि काहीतरी ऑर्डर केलंय बाहेरून, काहीतरी ते नूडल्स वगैरे आणि एका हातात शरबत आहे. प्रिया गारगार वारं खात असते आणि विचार करत असते, वा मस्त वाटतंय खूप दिवसानंतर. प्रिया मनाशी विचार करत असते, वा वा वा, याला म्हणतात स्वर्गसुख. किती दिवसांनी मला असा मस्त निवांतपणा मिळालेला आहे. प्रिया मस्त नूडल खाते, सरबत पिते आणि म्हणते, माझ्या प्लॅनमुळे अर्जुन आणि सायली आता घरातच अडकून पडणार, मज्जा येणार आहे. पण एकदा का ती बाई सापडली ना की तिला सुद्धा सदा आणि मैनासारखं गायब करते की नाही बघाच. पण ती बाई गेली कुठे असेल? नाही म्हणजे ती बाई गेली ना एकदाची की अर्जुन सायलीला माझ्याबद्दल सांगणार कोणीच उरणार नाही. फोन करते त्या बाईला, नाही फोन करते त्या माणसाला, असा प्रिया विचार करते बरं का. पण सकाळी प्रियाने स्वतःचा नंबर दिलेला असतो त्या माणसाला, त्याचा नंबर घेतलेला नसतो बरं का. आता तिच्याकडे त्या माणसाचा नंबर कुठून आला ते मला नाही कळलं. प्रिया त्या माणसाला फोन करते आणि चौकशी करते, हॅलो
का हो दादा, मी सकाळी तुम्हाला विचारलं होतं ना, ती बाई आली का होती घरी परत? तो माणूस म्हणतो, नाही हो, ती बाई काही आली नाहीये परत. म्हणजे मी आजूबाजूच्या लोकांना विचारलं, ती मुंबईला गेली म्हणे आणि ती आता परत येणार नाहीये इकडे, ती तिथेच काम करणार आहे. मग प्रिया म्हणते, हो का? बरं बरं, थँक्यू हं दादा, थँक्यू सो मच. तुम्ही माझं खूपच मोठं काम केलं हां. असं म्हणून प्रिया फोन ठेवून देते आणि आनंदाने वेड्यापिशासारखी करते आणि म्हणते कशी, अरे वाह! ती बाई स्वतःहून माझ्या मार्गातून निघून गेली. सायली अर्जुनने कितीही शोधलं ना तिला, तर ती बाई काही आता सापडत नसते. प्रियाला आता गैरसमज झालाय, पण त्या बाईला अर्जुन सायलीने ऑलरेडी स्वतःकडे सुरक्षित ठेवलंय. असो, आता अर्जुन बेडरूममध्ये जरा विचार करत असतो, तेवढ्यात सायली येते तिथे. अर्जुन म्हणतो, यार काय हे सगळं? मम्माने काय नवीन पूजा शोधून काढली ही? उद्या आपल्याला वंदना जाधवला शोधायला जायचं होतं ना. पूर्ण दिवस आपण घरी अडकून बसलो तर कसं मॅनेज होणार सायली? सायली म्हणते, तसंही आपल्याला उद्या एकत्र बाहेर पडता नसतं आलं अहो. अर्जुन म्हणतो, अगं पण काहीतरी कारण काढू आणि बाहेर जाऊ ना. सायली म्हणते, हो तसा प्रयत्न केला तर आई कदाचित आपल्याला बाहेर जाऊ देतील, पण अहो मला आता घरी राहायचंय. अर्जुन म्हणतो, काय? का बरं? सायली म्हणते, एक काम करा ना तुम्ही, चैतन्य भाऊजींना घेऊन जा सोबत. मी अस्मिताताईंसोबत सगळी पूजेची तयारी करते. म्हणजे ही पूजा उत्साहात पार पडणं गरजेचं आहे ना. सायलीच्या मनात काहीतरी गडबड आहे हे अर्जुनला कळलं. अर्जुन म्हणतो, अस्मिताताईंसोबत म्हणजे? तुला अस्मिताईसोबत का थांबायचंय सायली? ती तर ठीक आहे ना आता, बाळ पण ठीक आहे. हे बघ, प्रियाबद्दल आपल्याला जे जे कळेल ते शोधायला हवं ना. अगं पण ती महत्वाची नाहीये का प्रिया? सायली म्हणते, प्रिया पण महत्वाची आहेच, पण आपल्यासाठी आपला हा शोध आणि घरातलं कार्य दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत अहो. या दोन्ही गोष्टींचा समतोल राखायलाच हवा. अर्जुन म्हणतो, काय झालं सायली? काही चाललंय का तुझ्या डोक्यात? काहीतरी आहे जे तुम्हाला सांगत नाहीयेस, बोल पटकन, काय झालंय? अर्जुनला आता सायलीने सगळं काही सांगितलंय. अस्मिता जे जे बोलली आहे ना, ते सगळं अर्जुनला सायलीने सांगितलंय. अर्जुन ते सगळं ऐकतो आणि खूप चिडतो आता आणि म्हणतो, अस्मिताताईचं डोकं फिरलंय का? तो सचिन काय लायकीचा माणूस आहे, घरात सगळ्यांना दिसलंय. त्याने फक्त साक्षी सोबतचं अफेअर नाही लपवलं, तर हेही लपवलं की ती साक्षी जिवंत आहे. त्याचं आणि साक्षीचं अफेअर अजून चालू आहे. अस्मिताईला तरी त्याला शोधायला जायचंय. कशाला? मी आता ते होऊच देणार नाहीये. अर्जुनने आता त्याचा फोन बाहेर काढला आणि तो राग आता चैतन्याला कॉल करतो. आता सायली म्हणते, कोणाला फोन करताय तुम्ही? अहो काय करताय? राग काही असं डिसिजन घेऊ नका. अर्जुन फोन करतो चैतन्याला आणि म्हणतो, ऐक चैतन्य, मला अस्मिताताईसाठी घटस्फोटाचे पेपर रेडी ठेव. ही प्रोसेस पटकन सुरू कर. उद्याच मला पेपर आणून दे. गॉट इट? असं म्हणून त्याने फोन ठेवलाय. सायली म्हणते, अहो हे काय चाललंय तुमचं? असलं कसलं टोक गाठताय? घटस्फोटाचा विचार करताय? अहो अस्मिताताई आणखीन एक धक्का सहन करण्याच्या मनस्थितीत नाहीये. अहो त्यांना सावरायला तरी वेळ द्या. अर्जुन म्हणतो, तिला जितका वेळ दिला ना तितक्या वेळा ती सचिनच्याच मागे जाणार आहे. सायली म्हणते, हे बघा थोडे दिवस घरातल्या या गोष्टी माझ्यावर सोडा तुम्ही. हे बघा, प्रियाच्या बाबतीत तुम्ही लक्ष द्या आणि अस्मिताताईंच्या बाबतीत असा निर्णय घेऊ नका. अर्जुन म्हणतो, सचिन आपल्या ताईला त्रास देणार आणि आपण काहीच करायचं नाही. सायली म्हणते, हात जोडते मी, माझा ऐका. अहो हा फक्त एका लग्नाचा आणि संसाराचा विषय नाहीये. अस्मिताताईंचा आणि त्यांच्या बाळाचा विषय आहे हा. त्यांच्या आयुष्याचा निर्णय आहे. हे बघा, तुम्ही चैतन्य भाऊजींना सांगा की घटस्फोटाचे पेपर आणायचे नाहीयेत आणि त्या दिशेने तुम्ही कुठलाही विचार करणार नाही आहात, कळलं का? अर्जुन आता मनात विचार करतो, अस्मिताताईला जो त्रास व्हायचा ना तो होऊ देत. आता जे व्हायचं ते एकदाच. आता हा विषय मी कायमचा संपवणार. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी आजचा हा भाग संपवलाय. अर्जुनने सायलीचं ऐकलंच नाही आणि त्याने घटस्फोटाचे पेपर आणलेच आणि ते आता अस्मिताच्या पुढे त्याने ठेवलंय. उद्याच्या प्रोमोमध्ये त्यांनी दाखवलंय आणि तो अस्मिताला म्हणतो, ताई हे घटस्फोटाचे पेपर साईन कर. अस्मिता म्हणते, मी माझ्या नवऱ्याला घटस्फोट देणार नाहीये अर्जुन, कारण माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम. सायली आता अर्जुनला बेडरूम मध्ये नेते आणि म्हणते, तुम्हाला म्हटलं होतं ना मी, कुठलं टोक गाठू नका. का केलं तुम्ही हे? पण आता चैतन्य भाऊजी तुम्ही यांना घेऊन जा आणि त्या वंदना जाधवचा पत्ता शोधा. अर्जुन आणि सायली म्हणजे फक्त अर्जुन आणि चैतन्य गेले तिथे पोलीस स्टेशनला. सायली घरीच आहे. प्रिया सायलीला बघते आणि विचार करते, सायली तर घरीच आहे, मग अर्जुन कुठे गेलाय? अर्जुनला त्या बाईचा पत्ता आणि फोन नंबर सापडलाय. त्यामुळे आता वंदना जाधव ही नवीन बाई आपल्याला या मालिकेत बघायला मिळणार आहे आणि ती बबलीच्या बद्दल बरीच मोठी माहिती सांगते. बबलीच्या डाव्या खांद्यावर भाजल्याचं व्रण आहे वगैरे वगैरे माहिती आता अर्जुन सायलीला मिळणार आणि त्यांचा शोध फायनली संपणार आहे. पण आता हे सगळं आपल्याला सोमवारी बघायला मिळणार आहे, कारण उद्या मालिकेचा एपिसोड नाहीये. प्लीज सगळ्या प्रेक्षकांनी लक्षात घ्या, उद्या पिक्चर आहे कुठला तरी, त्यामुळे उद्या एपिसोड नाहीये. त्यामुळे आपली भेट आता सोमवारी होणार. तोपर्यंत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटला आजचा एपिसोड मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात मंडळी पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर.